मला अशी व्यक्ती माहिती आहे का, ज्या व्यक्तीला जगदुनियाशी काही घेणं देणं नसतं, त्या व्यक्तीला वाटत नसतं की माझ्या वडिलांनी मला आयफोन घेऊन द्यावा, मला फोर व्हीलर घेऊन द्यावी, मला आयतं घर असावं, वडिलांची जागा. त्या व्यक्तीला ना कोणाशी घेणं देणं नसतं आणि त्या व्यक्तीला ना गर्लफ्रेंड नसती, ना कुठला बॉयफ्रेंड असतो, ना कुठल्या जास्त फ्रेंड सर्कल पण नसतो. त्या व्यक्तींना फक्त स्वतःचं स्वेडेलं असतं. ती व्यक्ती जर तुम्ही स्वतःला समजत असाल तर खूप चांगलं आहे. आणि त्या व्यक्तीला शेजारचे तर सोडा, स्वतःच्या घरचे पण समजून घेत नसतात. त्याची अशी सिच्युएशन असते, ती खूप खडतर प्रवास करत असते व्यक्ती. ती स्वतःशी बोलत असते, लढत असते. त्या व्यक्तीला स्वतःचा या मोबाईल, स्वतःचं काय असेल ते त्या व्यक्ती त्या कामात ती दंग असते व्यक्ती. त्याच्या दुनिया काय बोलते, कसं वागते, त्याच्याशी काही घेणं नसतं. त्या व्यक्तीचं असं पण काही स्वप्न नसतंय की मला एखाद्या ॲक्टरला भेटायचं आहे, मला एखाद्या सिंगरला भेटायचं आहे. त्या व्यक्तीला ना कुठला नवीन पिक्चर निघाला त्याचं घेणं नसतं, ना नवीन कुठलं गाणं निघालं, कुठला नवीन ॲप आला, कुठला नवीन मोबाईल लॉन्च झाला, हे असले कुठले ती किरकोळ समजून त्या गोष्टीचा विचार पण करत नसतात. पण त्या व्यक्तीचा खूप भारी विचार असतात यार. ती व्यक्ती खूप चांगली असते. जर तुम्हाला वाटत असेल ती व्यक्ती तुम्ही तर खूप चांगलं, त्या व्यक्तीचा पुढे जाऊन खूप कल्याण आहे. आणि एकटं राहिल्यावर आतून ती व्यक्ती एवढी स्ट्रॉंग होत असते ना, ती एवढी काही काळानं ती व्यक्ती आपल्यासमोर प्रेझेंट झाली ना, तर ती व्यक्ती खूप वेगळीच होऊन येते. बस एवढाच.